अनिष्ट रूढी नाकारणारा व संविधान जागृती समर्पित असा आदर्श विवाह सोहळा। नाशिक जिल्ह्यातील गोंदे दुमाला या गावी एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला, ज्याची चर्चा संपूर्ण नाशिक व ठाणे जिल्ह्यात होत आहे। हा विवाह सोहळा दिनांक 18/5/2025 रोजी होता। नाशिक जिल्ह्यातील वेल्होळी गावच्या ग्रामस्थ अंजना काळू पोपट आल्हाट यांचे सुपुत्र विजय व मुकणी गाव येथील जयश्री शांताराम बाबूराव उबाळे यांची कन्या प्रणाली यांचा दारक विजय यांचे मामा तथा वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्ह्याचे माजी संघटक अमर भरीत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विवाह सोहळ्यात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कर्मकांड केले गेले नाही। बौद्ध परंपरेमध्ये हळदी समारंभ हा प्रकार नसल्याने नियोजित वरास हळद लावली गेली नाही। हळद नाकारून हळदीऐवजी त्या दिवशी आनंद मेळा व स्नेहभोजन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतही हळदीऐवजी आनंद मेळा व स्नेहभोजन अशा प्रकारे छापलेलं होतं। हा देखील नवा पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न ठरला आहे। आनंद मेळ्यात महिलांसाठी संगीत खुर्ची, टीव्हीवरील होम मिनिस्टर या मालिकेच्या धर्तीवर विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या महिलांना ज्येष्ठ साहित्यिक ज.वी. पवार लिखित बाबांची रामू हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात येणार होतं। त्याचप्रमाणे महिलांचे स्पर्धात्मक कार्यक्रम संपल्यानंतर लहान मुलींचे नृत्य आविष्कार सादरीकरण हा कार्यक्रम घेण्यात येणार होता। नृत्य आविष्कारात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बालिकेस अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी देऊन सन्मानित करण्यात येणार होतं। तसेच आनंद मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषास संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देऊन सन्मानित करण्यात येणार होतं। नियोजित कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली असताना तथा लहान मुलींच्या नृत्य आविष्कारासाठी स्टेज सजलेला असताना अचानकपणे मुसळधार पावसाची सुरुवात झाली आणि आनंद मेळाव्यातील महिलांच्या स्पर्धा व लहान मुलींचे नृत्य आविष्कार संपन्न होऊ शकले नाहीत। अशा प्रकारे पावसाच्या व्यत्ययामुळे जरी महिलांच्या विविध स्पर्धा तथा लहान मुलींचे नृत्य आविष्कार संपन्न होऊ शकले नाही, तरीही बौद्ध परंपरेला मान्य नसलेला हळदीचा कार्यक्रम नाकारण्यात आला आणि त्याला पर्याय म्हणून आनंद मेळा ही संकल्पना रुजवण्यात आली। ही आदर्श बौद्ध विवाह सोहळ्यातील एक प्रकारे परिवर्तनाची नांदी आहे। बौद्ध समाज हा परिवर्तनवादी आहे, त्यामुळे यापुढे अशाच प्रकारे हळदी समारंभ नाकारून आनंद मेळा हा समारंभ सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दारक विजय यांचे मामा आयुष्मान अमर भरीत हे वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्ह्याचे माजी पदाधिकारी आहेत तथा मामी आयुष्मानिनी नंदिनी भरीत या भारतीय बौद्ध महासभा कसारा शाखेच्या माजी अध्यक्ष आहेत व दारिका प्रणाली यांचे वडील आयुष्मान शांताराम उबाळे हे भारतीय बौद्ध सभा नाशिक जिल्हा पदाधिकारी आहेत। या दोन्ही कुटुंबाच्या कृतिशील सुविचाराने हा विवाह सोहळा म्हणजे एक आदर्श विवाह सोहळा अशा प्रकारे पार पाडण्यात आला। या विवाह सोहळ्यात साडी चोळी अथवा टॉवेल टोपी अशा स्वरूपाचा कोणताही मानपान न देता ज्यांना साडी चोळी अथवा टॉवेल टोपी द्यायची आहे त्या कुटुंबाला स्टेजवर निमंत्रित करून त्यांना संविधानाची कॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सर्वप्रथम माजी न्यायमूर्ती अनिलजी वैद्य यांना संविधानाची कॉफी देऊन त्यांचा सन्मान करून मान सन्मानाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन न्यायाधीश साहेब वैद्य सर यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर सर्व मान्यवर व्यक्ती संविधान, बुद्ध अँड हिज धम्म, शूद्रपूर्वी कोण होते, बाबांची रामू, फकीरा, सयाजीराव गायकवाड यांचे भाषण खंड, सयाजीराव गायकवाड यांची जलनीती, सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र यापैकी एक पुस्तक देऊन विवाह सोहळ्यात वैचारिक चळवळ रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच 10वी मध्ये उत्कृष्ट मार्क घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे विवाहविधी संपन्न झाल्यानंतर वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्या फुलांच्या अक्षता देण्यात आल्या होत्या त्या अक्षताबरोबर प्रत्येक वराडी मंडळी संविधान प्रस्ताविकेची एक प्रत देऊन विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधानाचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशा प्रकारे पारंपरिक अनिष्ट रूढी परंपरा नाकारणारा व संविधान जागृती समर्पित अशा आदर्श विवाह सोहळ्यास ज्यांची न्यायिक प्रक्रियेत तसेच संविधान प्रसार कार्यात व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी आहे असे माजी न्यायमूर्ती अनिलजी वैद्य सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्याचप्रमाणे किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर श्याम पगार, पाचन तंत्र व यकृत रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा सोनावणे पगार, युवा उद्योजक शैलेश अंडागळे, संदीपजी डोळसर SBI ट्रेझरी,
ॲडव्होकेट भारत बुकाणे, ॲडव्होकेट बाबासाहेब भालेराव, ॲडव्होकेट दीपक दोंदे, ॲडव्होकेट चेतन पगारे, ॲडव्होकेट पंचांगे, ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, मोहिते कॉलेजचे ट्रस्टी चेअरमन चंद्रमणी मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। हा विवाह सोहळा जिथे संपन्न झाला ते इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला या गावातील लक्ष्मी लॉन्स या लॉन्सच्या प्रवेशद्वारावर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती शेजारी एका टेबलवर फुलांची आरास मांडण्यात आली होती। या आरासमध्ये भारताचे संविधान, बुद्ध अँड हिज धम्म, शूद्रपूर्वी कोण होते, बाबांची रामू, सयाजीराव गायकवाड यांचे भाषणखंड व इतर पुस्तकांची सुंदर अशी मांडणी केलेली होती, जी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती। या कार्यक्रमास RPIचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे, वंचितचे ज्येष्ठ नेते संजूभाऊ साबळे, करुणासागर पगारे, नितीन भुजबळ, वामनदादा गायकवाड, पाली विषयाचे अभ्यासक व साहित्यिक देवेंद्र उबाळे, PL ग्रुपचे प्रमुख भूषणभाई लोंढे, दीपक लोंढे, गोंदेगावचे माजी सरपंच शरद सोनवणे, दादामामा शिरसाट, नंदूभाऊ पगारे, डॉक्टर गाढे, चंद्रकांत सोनवणे, मिलिंद शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीने संपन्न व्हावा यासाठी ॲडव्होकेट भारत बुकाणे यांनी नियोजन केलं। पुस्तकाची उपलब्धता व्हावी या कामी कसारा येथील सावित्रीबाई फुले वाचनालयाचे प्रमुख बाळासाहेब हिवरे, ॲडव्होकेट दीपक दोंदे, संजय भरीत यांनी नियोजन केलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।